शरद पवारांनी शिंदेंचा नव्हे तर महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला। संजय राऊत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल। गद्दारांचा सन्मान केलाच कसा, राऊतांचा पवारांना सवाल। लाडकी बहीण योजनेचा शेतकऱ्यांनाही फटका। वर्षभरापासून ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालेलं नसल्याची माहिती। एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्याची 58 कोटींची थकबाकी। एकनाथ शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमावर उद्धव ठाकरेंनी तीव्र शब्दात व्यक्त केली नाराजी। शरद पवारांनी कार्यक्रमाला जाणं टाळायला हवं होतं, उद्धव ठाकरे यांचं स्पष्ट मत। लाडक्या बहिणींचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेलाही फटका। जन आरोग्य योजनेची कोट्यवधी रुपयांची बिलं 6 ते 7 महिन्यांपासून थकीत। संपूर्ण राज्यात 889 कोटींची बिलं थकल्याची माहिती। राज्यभरातल्या बचत गटांना हक्काचं विक्रीचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी प्रत्येक शहरात उमेद मॉल उभारणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मार्चपर्यंत लखपती दिदींची संख्या 25 लाखावर नेणार, फडणवीसांची घोषणा। सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा। कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवरही कारवाई करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे शिक्षण विभागाला आदेश। 50 वर्ष तिकीट देऊन सुद्धा पक्षाची गद्दारी केली। शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचा भाजप खासदार धैर्यशील पाटील यांच्यावर निशाणा। छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांविषयी चुकीच्या पद्धतीने बोलूनही राहुल सोलापूरकरांवर कारवाई का नाही? सरकार झोपलंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल। रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट। गेल्या काही दिवसांपूर्वी रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर पडले होते आयकरचे छापे। खासदार उदयनराजे भोसलेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट। शिवरायांसह महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना कडक शासन करणारा कायदा पारित करण्याची केली मागणी। मराठी भाषा संवर्धन आणि वृद्धीकरता केंद्रीय विद्यालयाची स्थापना करा। खासदार रवींद्र वायकरांची मागणी। भारतात मराठी भाषा ही 3ऱ्या क्रमांकाची भाषा। वायकरांची लोकसभेत माहिती। वाघांची शिकार रोखण्यासाठी मेळघाटप्रमाणे सर्व जंगलांमध्ये दक्षता पथक नेमा। वनमंत्री गणेश नाईकांचे अधिकाऱ्यांना निर्देश। वन विभागाची बैठक घेत दिले निर्देश। मोदींवर दहशतवादी हल्ला होईल। मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला धमकीचा फोन। माथे फिरवला चेंबूरमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात। मुंबईत माघी गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनाचा वाद अद्याप कायम। चारकोपचा राजा नंतर आता कांदिवलीच्या श्री गणेश मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन न करण्याचा निर्णय। पीओपी मूर्ती विसर्जनावरून वाद सुरू। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादावरून राज्य सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार। प्रदूषण टाळण्यासाठी पीओपी मूर्तींचं विसर्जन करू न देण्याची पालिकेची भूमिका। मेट्रो 2A आणि मेट्रो 7 वर दररोज प्रवासी संख्या 2.5 लाखांवर। महामुंबई मेट्रोने 15 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला। वसई विरार शहर बॅनरच्या विळख्यात। मुख्य रस्ते, चौक आणि सिग्नलच्या ठिकाणी विविध कंपन्यांच्या जाहिरातींचे बॅनर। नागरिक त्रस्त। पुण्यानंतर आता मुंबईत जीबीएस व्हायरसने पहिला मृत्यू। नायर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 53 वर्षीय रुग्णाचा मृत्यू। जीबीएस सिंड्रोममुळे आतापर्यंत 8 जण मृत्यू। कुर्ला बस अपघात प्रकरणी पोलिसांकडून कोर्टामध्ये 1,500 पानांचं आरोपपत्र दाखल। मुख्य चालक संजय मोरे, कंत्राटदार कंपनीच्या सीईओंना करण्यात आला आरोपी। रणबीर अलाहाबादियाने इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये केलेल्या वक्तव्याप्रकरणी खार पोलिसांनी नोंदवला आशिष चंचलानीचा जबाब। समय रैनाशीही संपर्क। इंडियाज गॉट टॅलेंट प्रकरणी आसामचं गुवाहाटी पोलिसांचं पथक मुंबईत दाखल। गुवाहाटीत दाखल गुन्ह्यांचा तपास गुवाहाटीचे पोलीस मुंबई पोलिसांच्या मदतीने करणार। आतापर्यंत 2 गुन्हे दाखल। नायगाव पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत देण्यात पोलिसांना यश। तब्बल 9,45,000 रुपये किमतीचे 55 मोबाईल्स पोलिसांनी शोधले। कळंबोलीजवळ नवी मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन फुटली। मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी। आज संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नसून उद्या सकाळी देखील कमी दाबाने होणार पाणी पुरवठा। सुधीर भाऊ, तुमचा रेस्ट पिरियड लवकरच संपेल। पुढची बॅटिंग करण्याकरता थोडा आराम करावा लागतो। नांदेडमधल्या कार्यक्रमात अशोक चव्हाणांचं मुनगंटीवारांसमोर वक्तव्य। बीडमध्ये निवडणूक काळात माधव जाधवला मारहाण करणाऱ्या कैलास फड विरोधात अखेर गुन्हा दाखल। हवेत गोळीबार केल्याप्रकरणी यापूर्वीच कैलास फडला अटक। कैलास फड हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती। धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत। सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर बाजार समितीत आवक वाढली। यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाचा वनविभागाला चकवा। वाघाचा पकडण्यासाठीचा डाटगनचा पहिला प्रयत्न यशस्वी। अंधाराचा फायदा घेऊन वाघ फसा। पुण्यामध्ये महिलांची छेडछाड। हवेत कोयते नाचवाल तर भर चौकात मारू। पुणे पोलिसांचा गुंडांना इशारा। बिबवेवाडी पोलिसांकडून गोळीबार करत हत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक। साताऱ्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाचा शुभारंभ। ड्रोनद्वारे परीक्षा केंद्रावर पोलिसांची करडी नजर। सांगली शहरात शाळकरी मुलं देखील नशेच्या आहारी। काही पालकांनी शाळकरी मुलं सार्वजनिक उद्यानात नशा करत असल्याचं केलं चित्रीकरण। शाळा परिसर उद्यानांमध्ये पोलीस पहारा ठेवण्याची केली मागणी। सोलापूर जिल्हा परिषद सीईओंचा पगार थकवण्याचे कोर्टाचे आदेश। पगार न मिळाल्यानं 3 शिक्षकांनी घेतलेली हायकोर्टात धाव।
टीईटी गैरव्यवहारात नाव आल्यानं 3 शिक्षकांची थांबवली होती सेवा. साताऱ्यात मंत्रालयात ओळख असल्याचं सांगत आरोग्य विभागात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक. राजेश उर्फ पप्पू नंदकुमार शिंदे असं आरोपीचं नाव. सातारा जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन. घाटगेनाथ देवाच्या यात्रेतील शर्यतीत 600हून अधिक बैलगाड्या सहभागी. साताऱ्यातल्या तडवळे इथे खंडोबा मंदिराचा कलशरोहणाचा कार्यक्रम. मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त पोपटराव खोमणे आणि जयरामस्वामी वडगावचे मठाधिपती श्री विठ्ठल स्वामींच्या हस्ते कलशरोहण. बांगलादेशी रोहिंगे जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण. अमरावतीच्या अंजन गावात आणखी एक गुन्हा दाखल. सोमय्यांची माहिती. याआधी मालेगाव, अकोला, मूर्तिजापुरात गुन्हे दाखल. नागपुरातील 10 चौकांमधील सिग्नल यंत्रणेत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर. वाहनांची गर्दी लक्षात घेत स्वयंचलित पद्धतीने काम करणार. विदर्भातल्या 68 केंद्रांवर कापूस खरेदी ठप्प. सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं सीसीआयची कापूस खरेदी स्थगित. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होण्याची शक्यता. वर्ध्यामध्ये परीक्षेत कॉपी करताना आढळल्यानं 2 विद्यार्थी निलंबित. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत वायगाव निपाणी येथील शाळेत करण्यात आली कारवाई. गोसेखुर्द डॅमचं पाणी कालव्यात सोडण्यात यावं या मागणीकरता शेतकऱ्यांचं कालव्यात उतरून आंदोलन. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत शेतकऱ्यांकडून आंदोलन. वर्ध्याच्या आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. 5 आरोपींना पोलिसांकडून अटक. भंडाऱ्यात मॅग्नीज घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू. भंडाऱ्याच्या शिंगोरी फाट्यावरची घटना. गोंदियात खासगी बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं घडला अपघात. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या C60 तुकडीचे जवान महेश नागुलवार यांना वीरमरण. हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडत महेश नागुलवार यांना मानवंदना. अकोल्याच्या पातूर नंदापूर शेतात वाघ आणि त्याच्या बछड्यांच्या पायाचे ठसे आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.